नवी मुंबईत आज मनसेनं जोरदार शक्ती प्रदर्शन केले। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते, मात्र अमित ठाकरेंची भेट न झाल्यानं ते माघारी आले। त्यानंतर अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये जाऊन नोटीस स्वीकारण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी आज अमित ठाकरे नवी मुंबईत मनसैनिकांच्या ताफ्यासह दाखल झाले। यावेळी नवी मुंबईत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। अमित ठाकरेंनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर नोटीस स्वीकारण्याचा निर्णय घेतला। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते पायीच नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी नोटीस स्वीकारली। दरम्यान या निमित्तानं अमित ठाकरेंचं लॉन्चिंग करण्यात आल्याची चर्चाही रंगलेली आहे। खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय, कारण हे यश तुमचं आहे। तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो। मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो। अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी। तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो। तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ। दरम्यान पोलिसांनी अमित ठाकरेंना बजावलेल्या नोटीसमध्ये काय म्हटलंय पाहूया। भविष्यात तुम्ही कोणताही दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करणार नाही, पुराव्यामध्ये तुम्ही बदल, छेडछाड करणार नाही, कोणतीही धमकी, प्रलोभन किंवा अन्य कोणते आश्वासन देणार नाही, आवश्यकतेनुसार चुकता न्यायालयासमोर हजर व्हाल, न चुकता तपासादरम्यान निर्देशित केलेल्या ठिकाणावर वेळेवर हजर व्हाल आणि सहकार्य कराल, कोणतीही बाब न लपवता सर्व तथ्य उघड कराल, तपासासाठी आवश्यक दस्तऐवज, साहित्य तपास अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्याल, गुन्ह्यातील सहभागी इतर कोणत्या आरोपींना अटक करणं आवश्यक असल्यास सर्वतोपरी सहकार्य कराल, सूचनेचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास अटक करण्यासाठी तुम्हाला जबाबदार धरलं जाऊ शकतं।